नमस्कार. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या आयुष्याशी थेट जोडला गेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. चला तर मग या कायद्याला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण जर महाराष्ट्रातल्या एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य असाल तर हा प्रश्न खरं तर आपल्यासाठीच आहे. कारण आपले हक्क काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे सगळं ठरवणारे नियम माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं, ते म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. हेच ते अधिकृत रूलबुक आहे जे ठरवतं की या सोसायट्यांचा कारभार कसा चालला पाहिजे. हा कायदा म्हणजे फक्त काही कोरड्या नियमांचं पुस्तक नाहीये. खरं तर ही एक प्रकारची गुरुकिल्ली आहे जी आपले हक्क आणि जबाबदाऱ्यांचं दार उघडते. चला तर मग या कायद्यात नेमकं काय आहे ते जरा जवळून पाहूया. तर मग सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की ही सहकारी संस्था म्हणजे नेमकं काय असतं, कायद्याच्या भाषेत तिला काय म्हणतात आणि तिचा मूळ उद्देश काय असतो. हा खूपच मूलभूत प्रश्न आहे नाही का. म्हणजे अनेक लोक एकत्र येतात, पण मग कुठल्याही गटाला सहकारी संस्था म्हणता येतं का? नाही. तर मग त्यांना ही कायदेशीर ओळख नेमकी कशामुळे आणि कधी मिळते? तर बघा, कायदा असं सांगतो की सहकारी संस्था म्हणजे एक अशी संघटना जी तिच्या सदस्यांच्या भल्यासाठी, म्हणजे त्यांच्या आर्थिक हितासाठी किंवा सर्वांगीण कल्याणासाठी बनवलेली असते. आणि हे सगळं सहकारी तत्वांवर चालतं. सोप्या भाषेत सांगायचं तर सगळे मिळून एकमेकांसाठी, हेच याचं मूळ सूत्र आहे. बरं, आता संस्था म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं, पण तिला कायदेशीर मान्यता कशी मिळते, म्हणजे तिचं रजिस्ट्रेशन कसं होतं? चला आता ती प्रक्रिया समजून घेऊया. ही प्रक्रिया काही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी अर्ज करावा लागतो. मग तो अर्ज जातो निबंधकाकडे, म्हणजे रजिस्ट्रारकडे. ते सगळी कागदपत्र व्यवस्थित तपासतात, सगळं नियमात आहे की नाही हे बघतात. एकदा का त्यांची खात्री पटली की ते एक सर्टिफिकेट देतात आणि बस, ते सर्टिफिकेट मिळालं की संस्थेला कायदेशीर मान्यता मिळते. आणि हो, ही सगळी प्रक्रिया कायद्यामध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलेली आहे. प्रत्येक स्टेपसाठी काय करायचं याचे नियम ठरलेले आहेत. यामुळे काय होतं तर संस्थेची सुरुवातच एका पक्क्या कायदेशीर पायावर होते. पुढे जाऊन कोणताही गोंधळ नको. चला, संस्था तर रजिस्टर झाली, पण आता त्यामध्ये जे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल काय, त्यांचे हक्क काय असतात, त्यांची कर्तव्य काय असतात, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हा एक प्रश्न आहे जो खूप लोकांना पडतो. समजा एखाद्याला सोसायटीचं सदस्य व्हायचंय, पण कमिटी नाही म्हणतेय, तर असं सोसायटी करू शकते का? त्यांना सदस्यत्व नाकारण्याचा अधिकार आहे का? यावर कायदा अगदी स्पष्ट आहे. जर ती ओपन मेंबरशिप सोसायटी असेल तर ती फक्त 2च कारणांवरून सदस्यत्व नाकारू शकते. पहिलं म्हणजे ती व्यक्ती सोसायटीच्या ठरलेल्या एरियामध्ये राहत नसेल तर, आणि दुसरं, जर त्या व्यक्तीच्या व्यवसायामुळे सोसायटीच्या हिताला धक्का लागत असेल तर. फक्त ही 2च कारणं. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणांसाठी, म्हणजे जात, धर्म किंवा इतर कोणत्याही मनमानी कारणासाठी सदस्यत्व नाकारता येत नाही. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आता बघा, संस्था कायम एकाच स्वरूपात राहतात असं नाही. कधीकधी गरजेनुसार त्यांच्या रचनेत बदल होऊ शकतो. 2 संस्था एकत्र येऊ शकतात किंवा एक संस्था 2 भागांमध्ये विभागली जाऊ शकते. हे नेमकं कसं होतं ते पाहूया. हे समजायला खूप सोपं आहे. एकत्रीकरण म्हणजे काय, तर 2 किंवा अधिक सोसायट्या एकत्र येऊन एक मोठी नवीन सोसायटी बनवतात. आणि विभाजन म्हणजे याच्या अगदी उलट. एक मोठी सोसायटी काही कारणांमुळे 2 किंवा अधिक छोट्या स्वतंत्र सोसायट्यांमध्ये विभागली जाते. अर्थात या दोन्ही गोष्टींसाठी कायद्यात व्यवस्थित नियम दिलेले आहेत. आता बघा, जिथे इतके लोक एकत्र राहतात तिथे थोडेफार मतभेद, वादविवाद हे होणारच. हे अगदी स्वाभाविक आहे. मग प्रश्न असा येतो की हे वाद सोडवण्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे? यासाठी कायद्याने एक शिस्तबद्ध मार्ग ठरवून दिला आहे. पहिली पायरी म्हणजे सोसायटीच्या नियमानुसार आपापसात बसून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करणे. जर तसं नाही झालं तर मग प्रकरण निबंधकाकडे, म्हणजे रजिस्ट्रारकडे जातं आणि मग ते एकतर स्वतः निर्णय देतात किंवा मग ते प्रकरण सहकारी न्यायालयाकडे पाठवतात. म्हणजे बघा, कायदेशीर मार्ग तर आहेच, पण सहकारी या शब्दाचा अर्थच आहे एकमेकांना सहकार्य करणे. त्यामुळे कायद्याचा आधार घेण्याआधी संवादाने आणि सामंजस्याने प्रश्न सोडवणं हे कधीही उत्तम, नाही का? हाच या संस्थेचा खरा आत्मा आहे.
आणि शेवटी हाच एक महत्वाचा प्रश्न उरतो. नियम आणि कायदे तर आपल्या जागी महत्वाचे आहेतच, पण एका चांगल्या, आनंदी समाजासाठी कायद्याच्या पलीकडे जाऊन एकमेकांना समजून घेणं आणि सहकार्याची भावना जपणं हे जास्त महत्वाचं नाही का? यावर विचार करायला हरकत नाही.